काय म्हणता पोट्टे हो, हॅशटॅग मामा. मग काय तोंडा गिंडाला घेतला ना बांधून पॅक, चष्मा गिस्मा लावून डायरेक्ट रिद्ध पुरले. म्हणानच तुम्ही आपले 2-3 दिवस झाले ब्लॉग कोण येऊ राहिले कोण का आपली तब्येत नव्हती बरोबर पासून येते ना आपले डेली ब्लॉग. घेजा मग गरीब माणसाला जरासा सपोर्ट गिपोर्ट करून आलो ना डायरेक्ट चांदूर मध्ये. हे पाहू शकता तुम्ही चांदूर कोण का आज आपल्याला पैप गिप घ्या लागते ना. आपल्या घराची छपाई आहे ना, तर मग पैप तर आणाच लागत ना भीतीत टाकासाठी. काय आलो ना डायरेक्ट काबरा शाळापाशी. इथं तर कुलबसा तर भल्या उभ्या होत्या. मग आलो इकडे. काय पेट्रोल तर मग टाकते ते आपल्याला. मग आलो डायरेक्ट पेट्रोल पंप असून समोर. हे पाहू शकता तुम्ही पेट्रोल पंप. काय म्हशी आल्या ना मधात, म्हशीले कटा खुटा मारून आलो डायरेक्ट ह्या रस्त्यानं. मारला ना शॉर्टकट, डायरेक्ट जा लागते आता आपल्याला मातोश्री इलेक्ट्रिक मध्ये. आता पाहू शकता तुम्ही हे प्रकारचे इलेक्ट्रिकचं सामान भेटते इथं. हे होय मातोश्री इलेक्ट्रिक दुकान आहे याचे. हे होय समोरलं दुकान, याच्या मागून एक दुकान आहे. गर्दी तर विचारूच नका तुम्ही. आता पाहू शकता गर्दी. चिट्टी गिट्टी देऊन दिली ना आपल्या कागदाची. मी आता गर्दी पाहून आलो ना मग डायरेक्ट मागच्या दुकानात. हे होय मागचं दुकान. आलो छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापाशी. आता पाहू शकता तुम्ही हा पुतळा. आलो ना जयंबे स्टाईल मध्ये. आता पाहू शकता तुम्ही हे स्टाईलचं दुकान. काय आपण आलो ना इथं कोटेशन काढाले स्टाईलचं. कोणका आपल्याला बसवा लागते स्टाईल. भेटते ना सर्व प्रकारचे स्टाईल. आता पाहू शकता तुम्ही जिकडे ना तिकडे स्टाईल आहे. बेसिंग आहे ना. आता पाहू शकता तुम्ही बेसिंग. आणि हे पाहू शकता स्टाईलच्या डिझाईन. डिजिटलच जमाना आहे. डायरेक्ट इकडे तिकडे दरवाजाने सरकवलं का डिझाईन आहे स्टाईलच्या. काय निघालो ना तिथून कोटेशन काढून डायरेक्ट आपल्या भक्तिधाम रोडनं वापर. काय असत ऊनही भल्ली तपूर आलती. मग आलो डायरेक्ट मातोश्री इलेक्ट्रिक मध्ये. आता पाहू शकता तुम्ही पैप गिप घेतल्यावर मग काही पेट्रोल टाकते नाही. मग आलो ना डायरेक्ट आपण चाबी मागून पेट्रोल टाकायले दिलं तिथं बसून. मग टाकलं आपण 100 रुपयाचं पेट्रोल. मग आलो डायरेक्ट इकडे. भरू आलता ना छोट्या द्या लवकर सामान. म्हटलं भरे बा लवकर घराकडे जायला लागते ना. छोट्या दाणी आहे एकाच आहे. मग घेतले पैप गिप. मग आली गाडी. व्हीलर वर काही जात नाही म्हणे एवढं मोठं सामान. मग आणली बाबा डायरेक्ट गाडी. मग भरलं सामान. काय आपण गाडीत बसून गेलो ना. बाबा आणतो म्हणे 2 व्हीलर. मग बसलो ना डायरेक्ट गाडी. अडसून घेतले ना पैप गिप बांधून. पाहू शकता तुम्ही पैप. काय गाडीत तर भले खचके लागत जा. इकडल्या तिकडे काय विचारता तुम्ही. मग आलो इकडे. झटके लागतच जाय. म्हटलं काका गाडी आरामानं चालव ना भाऊ, पळन ना मी मागच्या मांग. मग आलो डायरेक्ट गावात. काढले ना